मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, काल आपल्याला तुम्ही म्हणसा सतत कमेंट येते का, तर 100% मला कमेंट आली होती काल. तर त्यांनी विचारलं होतं आपल्याला की शेळी पालन मला करायचं आहे, पण नेमकं शेळीपासून सुरू करावं की पाठीपासून तर त्याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नेमकं कोणत्या शेळीपासून सुरू करावं, शेळीपालन किंवा पाठीपासून, की जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये चांगला योग्य दर लवकरात लवकर मोबदला भेटन, आपल्याला नफा भेटन, एक लवकरात लवकर आपले त्याच्यामध्ये परतफेड होईल. समजा जी गुंतवणूक केलेली आहे त्याची, त्या विषयावरती आपण आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, आता शेळीपालन हे तुम्ही दोन्ही प्रकारचं कसं करू शकता, तुम्हाला त्याच्यावरती थोडा त्याच्याविषयी माहिती सांगतो मी. कारण की जो अनुभव मला आहे तोच तुम्हाला सांगतो. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, पाठीपासून जर सुरुवात केली, पाठीपासून जर शेळीपालन सुरू केलं, पाठी घेतल्या तुम्ही आणि सुरुवात जर केली, तर तुम्हाला 1 ते 1.5 वर्ष त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम भेटण्यासाठी वेळ लागणार. तो कसा लागणार त्याच्याविषयी मी सांगतो तुम्हाला. कारण की पाठीचं इन्कम भेटायला जवळपास आपल्याला 1 ते 1.5 वर्ष लागतं. 1.5 वर्ष लागतं, 1 वर्ष पण 1 वर्षात नाही भेटू शकत. कारण की पाठ जरी घेतली तर तुम्ही 6, 7, 8 महिन्याची घेणार, किंवा लागवडीची पाठ घेणार. लागवडीची पाठ जरी घेतली, ती नेमकी जर लागवड समजा क्रॉसिंग जर झाली, तर तिला जवळपास 6 महिन्याच्या नंतर ती येणार. ते 6 महिने आणि समोरचे 6 महिने म्हणजे 12 महिने, 1 वर्ष तुम्हाला त्या बोकड पाट असो काही असो ते विकण्यासाठी तुम्हाला तेवढा कालावधी लागणार. आणि त्याच्यानंतर तुमचं ते जे गुंतवणूक केली पाटील, तुम्ही 5-7 हजार रुपये, 10 हजार रुपये समजा चांगल्या क्वालिटीची जर घेतली, 7-8 हजार रुपये, 10 हजार रुपयापर्यंत पण चांगल्या क्वालिटीची पाट तुम्हाला भेटू शकते. तसं जर म्हणलं तर तुम्हाला बघा, तुम्ही 12 महिन्यामध्ये, म्हणजे 12 महिन्यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार त्याचे. आता हा झाला पाठीचा प्रश्न. परत एक सांगतो, पाठी ह्या ज्यांना बंदिस्त शेळीपालन करायचं आहे त्यांच्यासाठी पाठी योग्य पण आहे बरं का. कशा योग्य आहेत की, पाठी ह्या लवकर बंदिस्त होऊ शकतात, शेळ्या पण होऊ शकतात. पाठीमध्ये असं आहे की पाठी ह्या बंदिस्त व्हायला जास्त वेळ लागत नाही जेवढा शेळ्यांना लागतो. शेळ्या म्हणजे ह्या कशा असतात, छोट्याल्या पाठी घेतल्या तर त्यांना लवकर वळण लागतं बंदिस्त व्हायला समजा. पण जास्त मोठ्याल्या शेळ्या असल्या तर त्यांना फिरण्याची सवय असते, बंदिस्त होण्यासाठी थोडा कालावधी जास्त लागतो. आता नेमकं शेळीचं बघूया आपण. आता पाठीचं झालं समजा, 12 महिन्यामध्ये तुम्हाला जेवढी गुंतवणूक झाली तेवढी तिच्या पिल्लापासून आपल्याला भेटणार. आता राहिला शेळीचा विषय. शेळीचा विषय असा आहे, शेळी आता तुम्ही 2 प्रकारची, एक तर गाभण जर घेतली तिला पण तेवढा कालावधी लागू शकतो. पिल्लांची जर घेतली, 2 बकरांची जर घेतली, तर 2 बकरं 1 महिना 1.5 महिन्याचे, 2 महिन्याची बकरं जर असली आणि तुम्ही जर ती शेळी विकत घेतली, विकत घेतली, 2 महिने जरी असली तर ते 4-5 महिने सांभाळल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं इन्कम परत भेटू शकतं. आता कसं भेटू शकतं ते पण सांगतो मी. तुम्ही शेळी जर 2 पिल्लांची म्हणलं तर 15,000 रुपये, चांगल्या क्वालिटीची जर म्हणलं तर तुम्हाला 14,000 ते 15,000 रुपये द्यावाच लागणार, चांगल्या पिल्लांची असेल. आणि जर त्याच्यापेक्षा चांगल्या जर हाईटची क्वालिटीची असेल तर 16,000-17,000 रुपये, 18,000 रुपयापर्यंत, 20,000 रुपयापर्यंत पण 3 पिल्लांची शेळी जाऊ शकते. 2 पिल्लं सरासरी 15,000 रुपये धरले आपण. 15,000 रुपयाची शेळी जर आणली, त्याच्या खाली 2 पिल्ले आणली तुम्ही, 2-2 महिन्याचे समजा पिल्लं असतील, फक्त 4 महिने जर सांभाळले, आता सध्याच्या कालावधी जर आणले तुम्ही, आता जानेवारी चालू आहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यापर्यंत जर सांभाळले 4 महिने, तर मे महिन्यामध्ये तुम्हाला ते पिल्लं कमीत कमी 7-7 ते
8-8 हजार रुपये देऊन जातील. तुम्ही मला सांग कसे देऊन जातील? 8-8, 10-10 हजार रुपये पण देऊन जातील. तुम्ही जर चांगली काळजी घेतली, चांगला खुराक जर दिला त्या पिल्लांना, तर 7 महिन्याची पिल्लं ही 10,000 रुपये पण देऊ शकतात. कारण की कशामुळं सांगतो मी की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. इथून समोर चारण्यासाठी भरपूर काही खायला पण असतं. इथून समोर आता समजा उन्हाळतील, त्याच्यानंतर हरभऱ्याची रानं, गव्हाची रानं हे खायला भरपूर काही भेटतं. आणि मोकळं असल्यामुळं काय होतं, जास्त खराब होत नाही. पावसाळ्यामध्ये जसे बकरं खराब होतात तसे उन्हाळ्यामध्ये खराब होत नाही. मग अशा कालावधीमध्ये जर तुम्ही शेळी घेतली आता ह्या महिन्यामध्ये, तर 100% तुमचं 4 महिन्यामध्ये तुमच्या शेळीचे पैसे 100% तुम्हाला फिटून जातात. आणि तुम्हाला शेळी ऑलरेडी आता जर आणली तर 15 ते 20 दिवसामध्ये तुमची शेळी परत गाभण जाते. गाभण गेल्याच्या नंतर परत 6 महिन्यामध्ये म्हणजे पावसाळ्यात जून जुलैच्या कालावधी, जून जुलै ऑगस्टमध्ये समजा परत शेळी तुमची येते. असं जर म्हणलं तर जर भादी शेळी घेतली, समजा पिल्लांची शेळी घेतली, तर याच्यामध्ये फायदा असा आहे की जे तुमचं गुंतवणूक आहे 15-16 हजार रुपये, तर ते फक्त 4 महिन्यामध्ये तुम्हाला परत येतं. तुमची शेळी तुम्हाला राहते. परत त्याच्यानंतर 2-3 महिन्याला परत वेल्याच्यानंतर तुम्हाला परत तिच्यापासून इन्कम भेटतं. म्हणजे पिल्लं झाल्याच्यानंतर परत 6 महिन्याला म्हणजे हे रुटीन चालू राहतं. त्याच्यामुळं माझ्या हिशोबानं जर तुम्हाला नवीन शेळी पालन सुरू करायचं असेल, थोडीफार माहिती असेल पिल्लांचं, सध्या काय आहे माहिती आहे का, सध्या उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये एवढं आजार नसतो शेळ्यांवरती. पावसाळ्यामध्ये थोडं जास्त असतो, सर्दी, ताप, थंडी समजा. आता थंडीचं पण वातावरण निघून गेलेलं आहे. आता उन्हाळ्याचं वातावरण, उन्हाच्या वातावरणामध्ये काही बिमार पडत नाही शेळ्या, काही नाही. त्याच्यामुळं तुम्हाला जर नवीन शेळी पालन करायचं असलं तर सध्या संधी आहे. संधीचं सोनं करून घ्या. चांगल्या 2-2 पिल्लांच्या शेळ्या घेऊन सुरुवातीला तुम्ही 1 किंवा 2 घ्या, जसं तुमचा बजेटनुसार, जसे तुमच्याकडे पैसे असतील त्या पैशानुसार. कारण की आता सध्या शेळ्यांचे भाव पण भरपूर झालेले आहेत. तुम्हाला कमीत कमी 15 ते 16 हजार रुपयापर्यंत 2 पिल्लांची शेळी 100% भेटणार. याच्या कमी नाही भेटणार, चांगल्या क्वालिटीची शेळी. त्याच्यामुळं सुरुवात तुमच्या हिशोबानं करा. तुमच्याजवळ जेवढं ॲडजस्टमेंट आहे तेवढ्या हिशोबानं करा. चाऱ्याचं काही चाऱ्याचं म्हणजे आता काय, प्रत्येक शेतकऱ्याकडे चारा आहे सध्या. कसं आहे, आता सध्या हिरवा चारा आहे, त्याच्यानंतर तुरीचं भुसकट आहे. तुरीचं भुसकट आता समोर हरभऱ्याचं भुसकट निघणार आहे. म्हणजे सध्या उन्हाळ्यामध्ये शेळ्यांना खाण्याची अडचण नसते. अडचण असते पावसाळ्यामध्ये, ते अगोदरच नियोजन लावून ठेवायचं. सध्या तुरीचे भुसकटं भेटतात. तुरीचं भुसकट विकत घेऊन ठेवलं तरी पण चालतं, एखादी ट्रॉली. त्याच्यानंतर हरभऱ्याचं भुसकट असतं. हरभऱ्याचं भुसकट कोणी पण देतं, शेजारी पाजारी फ्रीमध्ये देतात. त्याचं काही पैशाचं काही चार्ज घेत नाही कोणी. आता आमच्याकडं तर नाही घेत, तुमच्याकडे काय माहिती आता. पण आमच्याकडं पैसे वगैरे काही घेत नाही. हरभऱ्याचं भुसकट हे फ्रीमध्ये भेटतं. ते पण प्रेमानं भेटतं जवळच्यांचं, असं सर्वच देत नाही. काही विकतात पण, कारण की बरेच काही विकतात, पण आपले जे जवळपासचे असते समजा ते प्रेमानं देऊन टाकतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही समोरचं पावसाळ्याचं पण नियोजन सध्या करू शकता. कारण की आता सध्या तुरीचं सीझन चालू आहे, तुरी निघत आहे. तर आता सध्या तुरीचं भुसकट हे कोणाकडं पण उपलब्ध असतं. ज्यांच्याकडे 1, 2, 3, 4 एकर तुरी लागवड असतात त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करायचा. त्यांना इतकं भुसकट लागत नाही, त्याच्यामुळे शेळ्यांना भुसकट देतात. आणि सध्याचं म्हणजे असं झालं भुसाचं, तुरीच्या भुसाचं म्हणजे हे जे मशनीनं काढतात ट्रॅक्टरच्या, तर हे बैल खात नाही जास्त करून काहींचे. त्याच्यामुळे ते डायरेक्ट विकून टाकतात शेळ्यावाल्यांना. त्याच्यामुळे ती पण संधी आहे तुम्हाला. शेळीपालन जर सुरू करायचं असेल तर चाऱ्याचं पण नियोजन करणं खूप गरजेचं आहे. तर 1-2 शेळ्यापासून सुरुवात करा. नंतर 2चे 4, 4चे 6, 8 होऊन जातात. काहीच अडचण नाही, वेळ लागत नाही. फक्त सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. तर बघा, तुम्हाला पाटीपासून जर सुरू करायचं असेल तर तुमचं 1 ते 1.5 वर्षानंतर तुम्हाला इन्कम सुरू होईल. आणि शेळीपासून सुरू करायचं असलं 4-5 महिन्यामध्ये तुमचे पैसे तुम्हाला परत भेटतील. अशा हिशोबानं तुम्ही शेळीपालन करू शकता. तर चला थांबूया इथंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि काही जर परत तुमच्या अडचणी असेल
तर नक्कीच कमेंट करत जा. त्या अडचणीला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.